नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आपण आज बघणार आहोत इंजिनिअरिंग कॉलेज ऑप्शन फॉर्म कॉलेज कसे निवडायचे त्याची सविस्तर माहिती मराठीत. ठीक आहे. शिवगणेश ऑनलाईन सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, विद्यार्थ्याने कॅपराऊंड ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालीलप्रमाणे कॉलेजची लिस्ट आजच तयार करून ठेवा. तर ते आपल्याला या प्रकारे तयार करायचं आहे. एक चार्ट आखायचा, त्याच्यामध्ये प्रेफरन्स नंबर लिहायचे, असे ब्लॉक आखायचे, चॉईस कोड, कॉलेज कोड, कॉलेजचं नाव, डिस्ट्रिक्ट आणि ब्रँच नेम. ठीक आहे. हे बघा, असे 6 बॉक्स आखायचे. 6 बॉक्स आखल्यानंतर पहिल्या बॉक्समध्ये प्रेफरन्स नंबर, म्हणजे तुम्हाला हे कॉलेज किती नंबरला टाकायचं आहे त्याचा नंबर इथं लिहायचा आहे. नंतर सेकंड बॉक्समध्ये त्याचा ब्रँचचा चॉईस कोड, त्याच्यानंतर त्या कॉलेजचा कोड, नंतर त्या कॉलेजचं नाव. बघा, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. नंतर त्या कॉलेजचा जिल्हा, नंतर त्या तुम्हाला जे ब्रँच टाकायची ते ब्रँचचं नाव. ठीक आहे. असं जर तुम्ही व्यवस्थित लिहून आणलं तर तुम्हाला फॉर्म भरण्यास कोणत्याच प्रकारची अडचण जाणार नाही. व्यवस्थित सुटसुटीत लिहून आणायचं आहे आणि ब्रँच नेम व्यवस्थित टाकायची आहे. जे सीट मॅट्रिक्स दिलेली आहे वेबसाईटवरती ते सीट मॅट्रिक्स पाहायची आहे. ते इन्स्टिट्यूट वाईज दिलेली आहे, कोर्स वाईज दिलेली आहे, ब्रँच वाईज दिलेली आहे. हे बघा, आता या कॉलेजच्या चॉईस कोडमध्ये हा टी आहे, तर टी म्हणजे TFWचा टी आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना TFWचं सीट टाकायचे आहे त्यांनी प्रत्येक कॉलेजच्या चॉईस कोडच्या समोर टी लिहिलेला असतो, तो टीवाला ब्रँच कोड टाकायचा आहे. आणि ज्यांना TFW विदाऊट TFW टाकायचं त्यांना साधा टाकायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा आपला ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला इंटरफेस येईल. याच्यामध्ये आपल्याला सर्वात आधी शॉर्टलिस्ट करून घ्यायचे आहे सर्व ऑप्शन. नंतर त्या ऑप्शनला प्रेफरन्स लावायचे आहेत. त्याच्यानंतर त्याची ऑप्शन फॉर्मची समरी म्हणजे आपल्याला प्रिंट प्रिव्ह्यू पाहायचा आहे. त्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला कन्फर्म युअर ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी आपल्याला कोणतेही ब्रँच घ्यायच्या अगोदर आपल्याला त्याचं कोर्सचं नाव इथं सिलेक्ट करावं लागेल. जसं मी इथं केलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT ब्रँच. IT ब्रँच घेतल्यानंतर आपल्याला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट स्टेटस डिटेल्समध्ये सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस. इथं आपल्याला अनएडेड आहे, एडेड आहे म्हणजे ग्रँटेड आहे की नॉन ग्रँटेड आहे, सेमी गव्हर्मेंट आहे की गव्हर्मेंट आहे. त्याच्यानंतर इकडून सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑटोनॉमी स्टेटसमध्ये कॉलेज ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. नंतर मायनॉरिटी स्टेटस यस नो करायचं आहे. TFW स्टेटस यस नो करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना TFWमधून फॉर्म टाकायचा आहे त्यांनी यस करायचं आहे. ज्यांना नाही टाकायचा त्यांनी नो करायचं आहे. ठीक आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करताना काहीही टाकले, यस नो केलेलं असलं, ज्या विद्यार्थ्यांनी यस केलेले आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना ते विद्यार्थी येथे यस नो ऑप्शन घेऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करताना नो ऑप्शन घेतले होते TFWचे तर त्यांना इथं ॲटोमॅटिक नो लिहून आलेलं असेल. ठीक आहे. अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन इथं भरल्यानंतर आता आपण ऑल युनिव्हर्सिटी, ऑल डिस्ट्रिक्टचं आपण IT ब्रँच सिलेक्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आता सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही कॉलेज आहेत IT ब्रँच ज्या कॉलेजला आहेत पूर्ण महाराष्ट्रातले ऑल डिस्ट्रिक्टमधले, तर त्याची लिस्ट इथं खाली येईल. इथं खाली लिस्ट आल्यानंतर हे बघा लिस्ट आलेली आहे. लिस्ट आल्यानंतर आपल्याला इथं सिरियल नंबरनुसार आपल्याला इथं इन्स्टिट्यूट कोड दिलेला आहे. नंतर इन्स्टिट्यूट नेम दिलेला आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव दिलेलं आहे. त्याच्यापुढे एक चॉईस कोड दिलेला आहे. तर आपल्याला बघा, जर एखाद्या कॉलेजला आता गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे, बरोबर, हे जर कॉलेज आपल्याला टाकायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, तर आपण याचा जो चॉईस कोड आहे या चॉईस कोडच्या समोर इथं जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे. त्याच्यानंतर प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट आहे अमरावतीची, त्याच्यापुढे जर तुम्हाला ते कॉलेज पाहिजे असेल, सिलेक्ट करायचं असेल तर आपण इथं त्याला टिक मार्क करायचं आहे. असं आपण प्रत्येक कॉलेजला जे आपल्याला टाकायचे आहे त्या चॉईस कोडच्या समोर आपल्याला टिक मार्क करायचं आहे.
अशा प्रकारे आपण पूर्ण जेवढी लिस्ट आहे आपल्यासमोर येईल त्यापैकी सॉर्ट आऊट करून किंवा तुम्ही जे लिस्ट बनवलेली आहे त्या लिस्टनुसार आपल्याला ते कॉलेज इथं सिलेक्ट करायचे आहे. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सर्वात एंडिंगला यायचं आहे. पेजच्या सर्वात एंडिंगला आल्यानंतर येथे एक ऑप्शन दिसेल आपल्याला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स. इथं ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जेवढे ऑप्शन आपण सिलेक्ट केलेले आहे तेवढे इथं ॲड होतील. आणि ॲड झाल्यानंतर आपल्याला आणखी दुसऱ्या ब्रँचचे जर कॉलेज टाकायचे असतील तर दुसऱ्या ब्रँच आपल्याला इथं चूज करावी लागेल. दुसरी ब्रँच समजा इथं आपण फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर सायन्स घेतली तर कॉम्प्युटर सायन्स, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सेम प्रोसेस जशी ITची केली सेम प्रोसेस प्रत्येक ब्रँचची आपण करू शकतो. सर्च इन्स्टिट्यूट करायचं, कॉलेजचं नाव येईल, चॉईस कोड येईल, त्याच्यापुढे टिकमार्क करायचं, त्याला ॲड करायचं. ॲड केल्यानंतर खाली जायचं आणि त्याला सेव्ह अँड प्रोसीड करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्याला हे बघा सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपल्याला ऑप्शन दिसेल सेट युअर प्रेफरन्सेस. तर सेट युअर प्रेफरन्सेस करताना आपल्याला प्रेफरन्स फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, म्हणजे कोणतं कॉलेज, कोणती ब्रँच किती नंबरवरती टाकायची आहे. तर आपण समजा गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज शेगाव याच्या समोर या चॉईस कोडच्या समोर जर टिकमार्क केलं 1 नंबरला तर ते कॉलेज 1 नंबरला लॉक होऊन जाईल. नंतर आपल्याला दुसरं कॉलेज समजा अमरावतीचं कॉलेजला 2 नंबरला टाकायचा तर त्या कॉलेजच्या चॉईस कोडच्या समोर आपल्याला टिकमार्क केल्यानंतर ते कॉलेज 2 नंबरवर ॲड होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला असे जेवढे प्रेफरन्स आपल्याला टाकायचे त्या प्रेफरन्सनुसार आपल्याला फॉर्म पूर्ण भरायचा आहे. खाली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर त्या ऑप्शन फॉर्मची आपल्याला समरी येईल. समरी म्हणजे एक प्रकारे प्रिंट प्रिव्ह्यू येईल. तो चेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तो प्रिंट प्रिव्ह्यू चेक करून घेतल्यानंतर आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. एक वेळ कन्फर्म ऑप्शन फॉर्मचा OTP आपण याच्यामध्ये सिस्टीममध्ये टाकला की OTP टाकल्यानंतर कोणत्याच प्रकारे फॉर्ममध्ये ऑप्शन फॉर्ममध्ये दुरुस्ती होत नसते. त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना OTP टाकायच्या अगोदर तो फॉर्म एक वेळ जरूर अवश्य चेक करा. ठीक आहे.